नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 67 आणि 68. इदन्ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यन् न च मायोऽभ्यसूयति य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्य संशयः. शब्दार्थ. हा गीतारूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये, तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नये. जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही. भावार्थ. गीताच नव्हे तर मदत किंवा सल्लाही ज्याला नको त्याला देऊ नये. मानला तर देव, नाही तर दगड. म्हटलं तर दगडही उपयोगी असतो आणि मानायचं नाही म्हटलं तर देवही बिनकामाचा ठरतो. आवड नसताना, प्रयत्न न करता जी गोष्ट मिळते त्याची किंमत कळत नाही, त्याचा सन्मान केला जात नाही. गीतेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने गीतेचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ग्रंथाची जयंती साजरी केली जाते असा हा अलौकिक ग्रंथ आहे. तो गुरु आहे, मित्र, हितचिंतक आहे. गीतेविषयी नितांत आदर असायला हवा. अनेक प्रकारच्या गीता आहेत, पण भगवद्गीता जास्त प्रचलित आहे. या गीतेचे अनेक जण वाचन अभ्यास करतात. कोणत्याही वस्तूला पाय लागू नये याची काळजी आपण घेतो आणि चुकून लागलाच तर नमस्कार करण्याची आपली संस्कृती आहे. गीतेतील मूल्यांचा अवमान करणं पायदळी तुडवण्यासारखं आहे. ग्रंथाविषयी काही गैरसमज असतील तर ते दूर करायला हवेत. त्याचा गैरवापर रोखायला हवा. ज्यांना गीता वाचण्याची इच्छा नाही त्यांनी वाचू नये. त्यांना वाचण्याचा आग्रहही करू नये. ती वाचण्याची बुद्धी भाग्यवंतांनाच होते. कृष्णाची इच्छा. गीता वाचली नसेल तरी त्यात काय असेल याचा थोडा तरी अंदाज असायला हवा. नसेल तर जे माहीत नाही त्याविषयी काही बोलू नये. जगात विनोदाची, मनोरंजनाची पातळी घसरली असली तरी आपल्या बुद्धीला गीतेच्या बाबतीत तरी इतके घसरू देऊ नये. गीता सांगून इतकी वर्षे झाली तरी त्यातील बोध आजच्या युगातही आचरणात आणण्यासारखा आहे. चौरस हा चौकोन आहे, पण सगळे चौकोन हे चौरस नसतात. तसे गीता हे शास्त्र आहे, विद्या आहे, देववाणी आहे, पण तरीही ती वेगळी आहे. दुसऱ्या ग्रंथात आहे ते यात मिळेल, पण यात जे ज्ञान आहे ते इतर ठिकाणी मिळेलच असे नाही. ज्यांना आवड आहे, ज्यांनी आवर्जून गीता वाचावी, शिकावी, समजून घ्यावी, शिकवावी आणि आचरणात आणावी, असे जो करेल त्याच्यावर भगवंताची कृपा होईल. हा साक्षात भगवंताचा शब्द आहे. असा माणूस भवसागर सहजतेने पार करेल. त्याला स्वतःमधली शक्ती कळेल आणि तो आयुष्य सुखात, शांततेत व्यतीत करेल. श्लोक 69 आणि 70. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन् मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाह मिष्टस्या मिति मे मतिः. शब्दार्थ. जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवाद रूप अशा या गीताशास्त्राचे अध्ययन करील त्याच्याकडूनही मी ज्ञानयज्ञाने पूजित होईन असे माझे मत आहे. माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्याच्याहून अधिक मनुष्यात कोणीही नाही. तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्यकाळी होणारही नाही. भावार्थ. गीतेचे अध्ययन आणि अध्यापन हे अतिशय चांगले कार्य आहे. जगावे कसे हे सोप्या पद्धतीने सांगणारा हा ग्रंथ आहे. हा ज्ञानयज्ञ आहे. गीतेचा प्रत्येक श्लोक विशिष्ट छंदात रचला आहे. मानवी शरीरात 7 चक्रे असतात. संस्कृत अक्षरांचे वैशिष्ट्य हे की ती 7 चक्रांपासून निर्मिली गेली आहेत.
प्रत्येक अक्षराचा चक्रावर परिणाम होतो. ही चक्रे शरीरातील विविध संप्रेरके संतुलित करतात. आधुनिक शास्त्राने संप्रेरकांचा आणि मानसिक ताणाचा संबंध आहे हे मान्य केले आहे. गीतेच्या शास्त्रशुद्ध पठणाने, श्रवणाने चक्रांचे कार्य सुरळीत होते, ज्याचा आरोग्यावर आणि मनःशक्तीवर अनुकूल परिणाम होतो. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर प्रथम ती मूलाधार चक्रातून जाऊन हळूहळू शेवटी सहस्रार चक्रात पोचल्यावर माणूस समाधी अवस्थेत जातो. हा अतिशय सुरेख अनुभव असतो. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. चक्रशुद्धीसाठी गीता पठण हा एक उपाय आहे. फक्त ती सातत्याने आणि शास्त्रशुद्ध म्हटली गेली पाहिजे. शुद्ध उच्चार करा असे सांगितले तरी लोक रागावतात. सांगणाऱ्यालाच दोष देतात. परिणाम चुकीचा होईल ही पुढची गोष्ट आहे, पण त्या शब्दांचा अर्थ चुकीच्या उच्चारांमुळे बदलतो. शिष्ट, शिष्ठ, शिस्त तसेच उत्तिष्ठ, उच्छिष्ट या शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. आम्हाला येईल तसं बोलणार असं म्हणू नये. प्रयत्न केले की येतं. उच्चार नीट हवा हे पटायला हवं. त्यासाठी इच्छा हवी. बोलीभाषा वेगळी आणि श्लोक मंत्र वेगळे. श्लोक 71 आणि 72. श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम् कच्चिदेतच्छ्रुतं पार्थत् त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनंजय. शब्दार्थ. जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील, तोही पापांपासून मुक्त होऊन पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. हे अर्जुना, हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का? आणि अज्ञानातून उत्पन्न झालेला तुझा मोह नाहीसा झाला का? भावार्थ. पापापासून मुक्त व्हायचे असेल तर श्रद्धा आणि विश्वास हवा. काही लोकांना प्रत्येक गोष्टीत न्यून बघायची किंवा शंका घ्यायची सवय असते. वाईट बोलण्याचा त्यांनी जणू विडा उचललेला असतो. कोणतीही गोष्ट असली तरी त्याचा उपयोग काय, त्याचं काय करू सुचतच नाही. नक्की होईल कशावरून, सांगता येते कशावरून खरं आहे, नुसते प्रश्न सुरूच असतात. अशा लोकांच्या मनस्तापाचे मूळ त्यांच्या विचारसरणीत आहे. ते कुठेही कधीही आनंदी होऊ शकत नाहीत. त्यांनी गीता वाचली तरी त्यांचे काही होऊ शकत नाही. बळ श्रद्धेत असते. आपण डॉक्टरकडे जातो. साध्या दुखण्यांसाठी साधारणतः एकाच प्रकारचे औषध ते सर्वांना देतात. त्याने बरे वाटते, कारण डॉक्टरांवर विश्वास असतो. आपल्याला कळत नसेल तर कोणी सांगतंय त्यावर विश्वास ठेवायला हवा. आपली चूक दुसऱ्याने सांगितली की कळते. गोष्ट साधी असते पण लक्षात येत नाही, कारण आपण एकाच बाजूने विचार करत असतो. बरेचदा दुसऱ्याची बाजू जाणून न घेता अनुमान काढत असतो. आप्तजन आपल्या विरुद्ध युद्धासाठी उभे राहिलेले पाहून हतबल झालेल्या अर्जुनाला सावरण्यासाठी गीता सांगितली. यातील बोध एकच: परिणामांचा विचार न करता समोर असलेले कर्म कर. आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है बस यही एक पल है. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.